हे बघा इथं आपला राजमा काढून वाळायला टाकलेला आहे. असा रोज थोडा 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 राजमा निघतो. जसं पिवळी झाडं पडतील तसं तसं आणून काढून इथं वाळू टाकायचे. असं राजम्याचं करावं लागतं. तो एकदम काही निघत नाही. तर आता राहिलेला राजमा काढायला मी चालले बघा इकडे. तर आज किंक्रांत आहे, पण तरीही किंक्रांतीच्या दिवशीसुद्धा मला राजमा काढायला यावं लागले. कारण हा राजमा जो राहिलेला आहे ते आता जागेवर शेंगा फुटायला लागलेत. जर आज काढला नाही तर उद्यापर्यंत एकही शेंग राहायची नाही त्याच्यामध्ये, सगळं जागेवर फुटून जाईल. म्हणून मी हे आता घाई काढत आहे. आणि मग आता सकाळी सकाळीच आले मी, म्हटलं दुपारून हळदी कुंकू ठेवता येईल. वंट्या भरायच्या असतात किंक्रांतीच्या दिवशी आमच्याकडं. आणि नंतर मग गावात जायचं भाऊकीच्या बायकांकडं, जे आपल्या ओळखीच्या बायका आहेत त्यांच्याकडे हळदी कुंकाला. म्हणून हे भराभर आज काम उरकून घेत आहे मी. आणि तिकडं वाळायला घालते मी ह्याच्यावर प्लॅस्टिकवर, म्हणजे मग वाळून निघाल. उद्या मशीन येणार आहे आमची राजमा मळायला. तर हे बी थोडंसं उन्हाने जरा शेकून निघाल तिकडं आणि चांगल्या पद्धतीने राजमा पडेल ह्याच्यातला. म्हणून मी घाईघाईत काढते ही राजमा. शेतकऱ्याच्या बायकाला काही एकही दिवस सण असो वार असो तरी सुट्टी शक्यतो मिळत नाही. त्यामुळं चालली लगबग बघा. कसं असतं ना, जे शहरातल्या बायका आहेत त्या रोज जिमला जातात ना आणि वर्कआउट करतात. तसं हे आमचं वर्कआउट आहे आणि आमचं हा ओपन जिम आहे. तर आमची ही ओपन जिम तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर हे सगळं काढलेलं राजमा एका तळपामध्ये बांधायचं आणि तिकडं चावळ्यावर नेऊन टाकायचा. एवढं झालं की मग मला हळदी कुंकू करायला मी रिकामी झाले. तर बघा कसं असतं. पण एवढं काम असूनही एखाद्या दिवशी अशा सणावाराच्या दिवशी आम्हाला फिरायला पण एकदम भारी वाटतं. किती काम केलेलं असू द्या तरीही उत्साहाने आम्ही तेवढे सण साजरे करतो. आणि तुमच्याकडं किंक्रांतीच्या दिवशी काय काय करतात ते पण कमेंटमध्ये सांगा. तर आमच्याकडं किंक्रांतीला जे भोगीच्या दिवशी भाकरी ठेवलेली असते ना, तर ती किंक्रांतीच्या दिवशी खाल्ली जाते. तो नियम आहे. तो आमच्या सासूबाईंनी आम्हाला ते सांगितलेले, त्यामुळं आमच्याही लक्षात आहे ते. आम्ही तसंच करतो. म्हणजे हे पारंपरिक पद्धतीने आलेले हे पूर्वीपासून. पूर्वीच्या बायका अशाच करायच्या की भोगीच्या दिवशीची भाकरी ठेवून किंक्रांतीच्या दिवशी ती खायची. आणि संक्रांतीच्या दिवशी तिचं तोंडही पाहायचं नाही असा नियम होता बरं का. तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा ही आमची शेतकरी बायकांची लगबग चालू आहे. तर हे आमचं हे असंच जीवन असं कष्टाचंच असतं बरं का, पण अतिशय छान निसर्गाच्या सानिध्यात आणि हेल्दी असं असतं. तर ही भरभर काढून घेते मी. आणि आता हे काढून झाल्यानंतर नंतर मग ते तण वगैरे आता सण झाल्यावर 2-3 दिवस थांबूनच मग काढायचे तण. तर राजमा हा आमच्या मराठवाड्यामध्ये जवळजवळ बहुतांशी बरेचसे शेतकरी लावतात. कारण हा रोकड देणारा राजमा आहे, पीक आहे. आणि नुसतं पाण्याचा त्याला भरपूर हे झाला वापर झाला तरी तो चांगला येतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.